नमस्कार, माझे नाव प्रथमेश लक्ष्मण चोपडे। मी न्यू इंग्लिश स्कूलमधला विद्यार्थी आहे। माझा जिल्हा कोल्हापूर। 42वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये मी आपले स्वागत करतो। माझ्या उपकरणाचे नाव बहुउद्देशीय पेरणी खत व औषध फवारणी यंत्र आहे। शेतकरी जे पालेभाज्याचे बियाणे विस्कटून टाकतो त्यामध्ये 50% बियाणे उगवून येत नाहीत, परंतु आमचे बहुउद्देशीय पेरणी यंत्र वापरल्यास 99% बियाणे उगवून येते व 40 ते 45% उत्पादनात वाढ होते व कामगारांची व आर्थिकही बचत होते। कामगारांची आर्थिक बचत कशी होते? जे काम करण्यासाठी किंवा बिया टोकण्यासाठी शेतकरी शेतमजूर घेतो, त्यांना त्या कामाचा मोबदला म्हणून तो पैसे देतो, पण ते कामगार न घेता व पैसे न देता त्याने जर बहुउद्देशीय पेरणी यंत्र वापरल्यास त्याला कामगारांची व आर्थिक बचत होते, त्याला वेळेची बचत होती। हे मशीन त्या शेतकऱ्याच्या एक शेतकरी याला चालण्यासाठी लागतो। फक्त एका माणसाद्वारे 5 कामे करू शकतो, जसे की फणकट बांडगं मारणे, जमिनीची लेवल करणे, बिया पेरणे, खत घालणे, औषध फवारणे आणि बिया मुजवणे। ही सर्व कामे शेतकरी एकटा या मशीनद्वारे एका वेळी करू शकतो। ही 5 कामे करण्यासाठी शेतकऱ्याला ट्रॅक्टरद्वारे किंवा बैलगाडीद्वारे किंवा माणसांद्वारे 4 ते 5 दिवस लागतात, परंतु याच्याद्वारे तो एका दिवसात करू शकतो सर्व कामे। व इतर म्हणलं तर त्याला बियाण्यांची बचत होते। कुरीच्या किंवा माणसांच्या सहाय्याने बियाणे पेरल्याने त्याला 1 गुंठा 1 किलो बियाणे लागते, परंतु आमचे बहुउद्देशीय पेरणी यंत्र वापरल्यास 1 गुंठा अर्धा किलो बियाणे लागणार व आमची हा पाईप आहे, या बियाणे यात आपण बियाणे घालायचे व मागचा पाईप आहे यात खत घालायचे। खत घालणे त्या पाईपाचे वैशिष्ट्य असं आहे की जे वरून खत विस्कटून टाकतो, युरिया आपले जे वरून विस्कटून टाकतो बिया पेरल्यानंतर ते पाणी पाजतो, त्यात जे नायट्रोजन असते ते जे हवेत मिसळून जाते। 47% त्यात नायट्रोजन असते, पण ते हवेत मिसळून जाते व आपल्या श्वास घेण्यात ते मिसळून जाते, परंतु त्यात घातल्यामुळे ते बियांच्या सोबत मजून जाते व मजून गेल्यामुळे ते पूर्ण नायट्रोजन त्या बियांना मिळते। याच्याद्वारे ते बियांना उगवण्यास मदत होते व पंपाचे वैशिष्ट्य असे आहे की त्या पंपाने वरून तणनाशक मारले जाते आणि तण लवकर येत नाही। त्यात हे जे मागची पट्टी आहे, या पट्टीद्वारे हे पूर्ण बियाणे मुजवले जात आहे आणि यातून तणनाशक मारण्याचे काम होत आहे व जे यातून आपली युरिया खत पडत आहे हे बघा, आणि मागच्या मोर्चानं यातून बियाणे पडत आहे व जे मोर्चे जे फणं आहे त्याने काकरी पाडली जाते। बरोबर त्या काकरीत पडल्यामुळे बियाणे वेस्टही होत नाही, त्याने पूर्ण ते खत बियाण्याला मिळते 100%। आणि आत्ता जे सध्या जरी म्हणलं तर हँडपंपद्वारे ते मारले जाते, ते आत्ता खूप त्रास देत होते शेतकऱ्याला खांद्यावर घेऊन हँडपंप मारणे, परंतु या यंत्राद्वारे तो खांद्यावर न घेता सौर ऊर्जेवर तो हे पूर्ण तणनाशक मारू शकतो व त्याला आत्ता जरी तणनाशक मारायचं म्हणली तर पेरणी करून झाली तो लाईट पंप घेतला किंवा हँडपंपने त्याला उशिरापातूर थांबून रानात औषध मारून घ्यावे लागते, परंतु तो बिया पेरत लागवडही घालू शकतो, औषधी फवारणी करू शकतो व जमिनीची लेवलही करू शकतो तो। धन्यवाद।